ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विक्टर क्लासेस पंचवटी यांच्या वतीनं विक्टर फीस्टचं आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं करण्यात आलं होतं. क्लासेसचे संचालक दुर्गेश तिवारी सर यांच्या अध्यक्षतेखाली या विक्टर फीस्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विक्टर फीस्टमध्ये डान्स, ड्रामा, कॉमेडी, गेम्स सारख्या ॲक्टिव्हिटीज प्रोग्राम घेण्यात आले. 15 ऑगस्टला सकाळी 11:30 वाजेच्या वेळेस विक्टर क्लासेस येथील सेवा कुंज हॉल पंचवटी नाशिक येथे हे कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी धमाल मजा मस्ती करत कार्यक्रमाचा आनंद घेतला. इयत्ता 5वी ते 10वी आणि 11वी 12वी सायन्स या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता. सात वर्षांपासून विक्टर क्लासेस हे पंचवटी विभागात असून इंग्लिश, सेमी इंग्लिश मीडियम या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घेतले जातात. क्लासेसमध्ये व्यवस्था, नियोजन, वैयक्तिक विद्यार्थ्यांचे अभ्यास, काळजी, अनुभवी शिक्षक शिक्षिका यांच्याकडून लक्ष दिलं जातं. वर्षात 6 पूर्वपरीक्षा देखील घेतल्या जातात. नुकत्याच 10वीच्या निकालामध्ये नाशिक विभागामध्ये 3 विद्यार्थी टॉपर म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विक्टर क्लासेसचे तेजल पवार 97.50%, सृष्टी म्हस्कर 93.60%, शुभांगी बोडके 89.10% या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून विक्टर क्लासेसचं नाव विभागात टॉपर 3 घेतलं जात आहे. विक्टर क्लासेसला अनेक पुरस्कार देखील मिळाले असून या विक्टर फीस्ट कार्यक्रम प्रसंगी संचालक दुर्गेश तिवारी सर, टीचर्स निकिता मॅडम, शीतल पवार, सोना ठाकरे या उपस्थित होत्या. तर सूत्रसंचलन तन्वी निळे आणि शर्वरी जगताप यांनी केले. विक्टर क्लासेस फीस्ट विषयी संचालक दुर्गेश तिवारी सर यांनी अधिक माहिती दिली आहे. आज 15 ऑगस्ट भारतीय इतिहासातील एक सोनेरी क्षण. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विक्टर क्लासेसमध्ये कला सादरीकरण समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आयुष्यात भारताचा सुजात नागरिक बनवणे व तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे होता. आपण प्रतिज्ञा करतो, भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे असं म्हणतो. पण खरेच देशावर प्रेम करायचं असेल तर कसं करायचं हे आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अनुभूती आली.